जो मनुष्य तुमच्या प्रगतीला पाहून नाखुश असतो तो खरं तर स्वतःवर चिडलेला असतो. त्यात काहीतरी कमीपणा असेल म्हणूनच त्याला दुसऱ्यांचं भलं होताना बघवत नसतं. तुमच्याही घरात असाच व्यक्ती असेल तर त्याला शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. जर त्या माणसाला थोडी अक्कल असेल तर तो तुम्हाला पाहून प्रेरित होईल आणि आणखी वेगाने आणि जोमाने काम करायला सुरुवात करेल. त्या लोकांना एकदा सांगून समजत नसेल तर अशा लोकांना समजवण्याचा काही उपयोग नाही. एकदा स्पष्टपणे सांगून मोकळं व्हायचं. जर तो नाही सुधारला तर आपण त्याच्यापासून लांब राहणं गरजेचं असतं. आपण आपले काम करत राहायचं. त्यांना तुमच्या प्रगतीचा त्रास होतोय तर होऊ द्या. कारण त्यांना एवढं सांगून सुद्धा काही फायदा नसतो. आपण स्वतः खुश राहायचं आणि सफलता मिळवत राहायची. आपण केलेल्या प्रगतीचा आपल्यालाच फायदा होणार आहे. त्यामुळे समोरची व्यक्ती काय विचार करते याचा विचार तुम्ही करू नका. जर त्या व्यक्तीचा जास्त जळफाट होत असेल तर अशा व्यक्तीपासून जितकं लांब राहता येईल तितकं चांगलं. कारण अदृश्य असूनही त्यांची नकारात्मक ऊर्जा आपल्यावर थोडा तरी प्रभाव पाडतेच. आणखी म्हणजे त्यांना जास्त प्रतिक्रिया देऊ नका, कारण शब्दाने शब्द वाढतो. असे लोक फक्त आपल्या पाठीमागे आपली निंदा करत असतात. त्यामुळे अशा लोकांना प्रतिक्रिया न देणे कधीही चांगले. आपण सुरुवातीला अशा लोकांना त्यांच्या भाषेत समजेल त्या भाषेत बोलतो. पण जसा माणूस मोठा होतो तसं काय करावे आणि काय करू नये ते हळूहळू समजत जाते. त्यामुळे नंतर आपण आपोआपच त्या लोकांना दुर्लक्ष करायला लागतो. आपण शांतपणे विचार करावा. तो आपल्या प्रगतीवर जळतो म्हणजे त्याची बौद्धिक कवच किती आहे हे आपल्या लक्षात येते. अशा लोकांना उत्तर देऊन आपली एनर्जी खर्च करू नये. त्यामुळे आपण या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करणे व आपली प्रगती कशी होईल याकडे लक्ष देणे हेच महत्त्वाचे आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ जर पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.